जे एका कंटेनरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला मग परत डाउनलोड किंवा इन्स्टॉल नाही करायला लागत डिपेंडन्सीज किंवा डिप्लॉय म्हणतात. हां डिप्लॉय ठीक आहे. तर काय होतं ती प्रत्येकाच्या आता सपोज मला यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे तर यांच्या तुम्ही हेच म्हणता ना, एक मिनटं आपण ते ओपन करूनच दाखवतो ना तुम्हाला. सी न्यूरल नेटवर्क यप तुम्ही हे म्हणताय ना. एक सेकंड हे नाही कळालं. हां तर काय होतं फुल कोड त्याच्यावर आहे. इफ टीएफ इज प्रेझेंट इफ टीएफ इज हां तो तुम्हाला ना स्केलरच्या डिप्लोमामधला पूर्ण हे होतं ते. ठीक आहे. एक समरी रिव्हिजन त्यांचे कोड्स आहेत पूर्ण. तर क्लाउडवरती आपण डिप्लॉय करताना मोस्टली कधी कधी काय होतं, ठीक आहे तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये मला रन करायचं, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमच्या एन्व्हायरमेंट, तर प्रत्येकाच्या एन्व्हायरमेंटच्या सेट किंवा प्रत्येकाच्या डिव्हाइसचं कॉन्फिगरेशन सेटिंग्स वेगळं असू शकतं. ठीक आहे. कधी कधी तुमच्या याच्यामध्ये तो जो व्हर्जन आहे तो लोड होणार नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जे जे एरर जातात, एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक वाय वी यूज इट, का करतो, कशासाठी यूज करतो, एखादा एरर जरी आला तरी आपला कोड कंटिन्यू झाला पाहिजे. करेक्ट. तर मग इथे हा एरर काय सांगायचा, इथे याच्या कशासाठी यूज केल्याचं, कदाचित हे व्हर्जन जर टेन्सर फ्लोचं यामध्ये प्रेझेंट नसेल. ठीक आहे. हे जे पर्टिक्युलर हे बघा ना इथे TF.___ व्हर्जन याच्याने तुम्ही पायथनचा व्हर्जन सेम कोडने पायथनचा व्हर्जन पण चेक करू शकता. ठीक आहे. जर हे व्हर्जन आपलं याच्यात नसेल तर तुम्ही याला कुठलाच एरर थ्रो केला नाही पाहिजे. मग काय येतं की इन्स्टॉल दिस पर्टिक्युलर थिंग, दिस डिपेंडन्सी इज नॉट प्रेझेंट इन युअर एन्व्हायरमेंट, हे इन्स्टॉल करावं लागेल तुम्हाला. करेक्ट असं येतं ना. ठीक आहे. हे नाही आलं पाहिजे म्हणून त्यासाठी काय एरर आला, लाईक काय एक्झॅक्टली काय, जर तसं नसेल तर काय एरर आला पाहिजे, सिम्पल टेन्सर फ्लो नॉट फाउंड. ठीक आहे. काय आलं पाहिजे, सिम्पल टेन्सर फ्लो नॉट फाउंड. आणि जर झालं तर काय, बाकी टेन्सर फ्लो लोडेड सक्सेसफुली. जर कधी असा याच्याने कधी कधी काय होतं, तुमच्या बाकीच्या गोष्टी पण हॅम्पर होऊ शकतात. त्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक वापरतो. ठीक आहे. समजलं. बाय द वे याच्यामध्ये जो आपण कोड केलेला दॅट वॉज अ फुल, याच्यामध्ये त्याचा फुल फ्लेज कोड होता. हे बाय द वे आता आय होप यू नो हँड रिटन डिजिट्स याच्यामध्ये स्टोर्ड असतात. ठीक आहे. कुठे गेला, हे आपण एकासाठी केलेलं पॅटर्न रेकग्निशन. हे कशावरती केलेलं आहे समृद्धी, ANN की CNN? काय झालं, आपने रिवाइज नहीं किया. ओके फाईन. मराठी समजते ना, काय आता पूर्णच मराठीत झालं आपलं. फाईन, नॉट ॲन इश्यू. ठीक आहे. कशावरती झाला, मशीन लर्निंगपेक्षा सगळ्यांना डीप लर्निंग नीट समजलं असेल ऑफलाईन आले असतं तर. कारण की आता पुढे सगळे जर जेन यायला शिफ्ट होत आहे तर त्यासाठी बेसिक्स तर डीप लर्निंगच आहे. ठीक आहे. जाऊ द्या, जास्त नाही झाले. तुम्ही एक दिवस किंवा मग सॅटर्डेला उद्या तसं मी लेक्चर ठेवलंच आहे. हो का पण नको ठेवू, चालेल ना. सकाळी किती वाजेपर्यंत? बघ तुला ऑनलाईन करायचं तर ऑनलाईन करू शकतो, मी तर ठेवणार आहे. असं नाही की मला सिलेबस पळवायचा, कारण की मला 8च्या नंतर एक 8च्या आधी असं काहीतरी. 8च्या नंतरच असेल ना. 8च्या आधी कसं ठेवेल, 10च्या नंतरच ना. म्हणजे सर काही झोप पूर्ण होत नाही. कुठे नाईट शिफ्टला आहे का काय, कुठे नाही सांगतो मी, कळवतो तुम्हाला कधी असेल. कारण की कसं RNN करतोय ते LSTM लगेच समजलं पाहिजे. जर गॅप झाला ना परत मग तुम्ही RNN विसरून द्याल, असा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. सो तुम्ही एक काम करायचे नव्हते ना, एक दिवस या माझ्याकडे किंवा उद्या तुम्ही 1 तास आधी आले ना, 1 तासात मी पूर्ण जेवढं शिकवलं तो तेवढं एक्सप्लेन करून टाकतो. नाही मी तुम्हाला असं वेळेवर नाही सांगणार, मी आज रात्रीच कळेल की उद्या किती वाजता, कारण की इथे लाईव्ह प्रोजेक्ट चालू आहेत ना, त्यानुसार आपल्याला मॅनेज करावं लागेल. ठीक आहे.
सो एक CNN चा पार्ट येतो, याच्यामध्ये आपण बघितलेलं की कसं आता हे स्कॅनिंग नक्की कशी होती त्याची पूर्ण वर्किंग बघितली आपण, काय कशाने स्कॅन करतो तो कर्नल काय करतो एजेस वगैरे सगळं बघतो. त्यानंतर मग इट्स अ कम्प्लीट पूर्ण न्यूरल नेटवर्क आता डीपमध्ये समजलो आपण. ठीक आहे. नाव फ्रॉम टुडे लाईक आता आपण मूव्ह करूयात थोडं एक वन मोर ॲडव्हान्स थिंग दॅट इज RNN. काय RNN फुल फॉर्म काय? रिकरंट न्यूरल नेटवर्क. काय रिकरंट न्यूरल नेटवर्क काय वाटतं? ओके. आपण न्यूरल नेटवर्क्स किती टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स बघितलेले? 4. कुठले होते? ANN, RNN, CNN, LSTM. हे प्रायमरीली दीज आर द 4 न्यूरल नेटवर्क्स. लाईक याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स तर येणारच. ठीक आहे, आले पण आहे. आणि यांच्या वर्किंगवरती आता वर्किंग पण आपण दोघांची बरं आता डोक्यात बसली आहे सगळ्यांचा. पुलिंग लेअर काय करते, ठीक आहे, डेन्स काय करतं, कोड तर हार्डली विचारतील, हार्डली डीप लर्निंगचे कोड तर हार्डली विचारतात. म्हणजे असं आय विल से 99.9% नाही विचारत, ते 0.1% फक्त कोणी ना कोणी विचारेल. ठीक आहे. जर डीप लर्निंग म्हणून जेव्हा GenAIला मूव्ह करतो ना, ते API इंटिग्रेशनवरती कोड विचारतात. ठीक आहे. डीप लर्निंगच्या कोडिंगला प्रॉब्लेम येतो. का बरं काय येतं? समजत नाही. काय नाही समजलं? काय कुठे करायचं. आता तुम्ही आपण एक काम करू, RNN बघा, त्याच्यानंतर बाकीचे त्याचे कोड बघा. सी मॉडेल डॉट सिक्वेन्शियल. सगळ्यात पहिले काय? डेटा कशामध्ये? वेक्टर फॉर्ममध्ये आपण घेतलो, सर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण घेतला. ते केल्यानंतर काय? मॉडेल डॉट सिक्वेन्शियल काय करतो? एक एम्प्टी न्यूरल नेटवर्क बनवतो. एम्प्टी न्यूरल नेटवर्क बनवल्यानंतर आपल्याला काय आता ते फिल करायचं आहे, असं लक्षात ठेवायचं. आपल्याला काय करायचं आहे आता? का उशीर झाला? कसला? काय विचारलं? डेटा प्री प्रोसेसिंग मध्ये काय विचारलं? कुठे होता असा इंटरव्ह्यू? कुठे होता इंटरव्ह्यू? ते कशाला पायथन वापरतं एवढं? फीचर इंजिनिअरिंगमध्ये काय विचारलं? अजून हां, त्यांच्याकडे मागे मी बघितली होती एक ओपनिंग होती पायथनची. सांगता आलं का पायथन सगळं? लेबल एन्कोडर ठीक आहे. काय करतं लेबल एन्कोडर? हां समृद्धी, लेबल एन्कोडर काय करतं? ह्या लेक्चर्सला होत्या तुम्ही. असा कसा मग डेटा सायन्स होईल मॅडम? काय करतं वैष्णवी? माहिती सगळे तुमचे शब्द का फुटत नाही कळत नाही मला. कॅटेगोरिकल डेटाला न्यूमरिकलमध्ये कळतं, बट त्याच्यामध्ये पण 2 टाईप्स येतात, वन हॉट एन्कोडर आणि लेबल एन्कोडर. वन हॉट एन्कोडर काय करतं? ऑर्डिनल डेटा, नॉमिनल डेटा हे सगळं सांगितलं होतं बघा. तेच क्वेश्चन विचारता प्री प्रोसेसिंगवर. जर एवढे देतोय तुम्हाला गॅरंटी क्वेश्चन तर तुम्ही तेही करत नाही. मग तुम्ही जायचं ना इंटरव्ह्यूला, येत होतं एक्सेल पण विचारलं. डिप्लॉय थोडीच केलंय आपण. नाही केला हां. केला असतं मी केलं, ते म्हणते ह्याला गिटहबला अपलोड करून शेअर करून गिटहबला अपलोड करून लिंक शेअर कर. हां ठीक, ते एक सोपं आहे. गिटला पुश केला सांगून द्यायचं, फक्त कोड बघायचं आहे. ठीक आहे. सो वी वर टॉकिंग अबाउट डीप लर्निंगचा कोड तुम्ही सांगत होते मी तुम्हाला. मॉडेल डॉट सिक्वेन्शियल, त्याच्यानंतर एकदा असं लक्षात ठेवा त्याला. त्याच्यानंतर काय करतो आपण? बनवायला सुरुवात करतो. पहिले तर डेन्स 8 किती नंबर ऑफ न्यूरॉन्स आपल्याला ॲक्टिव्ह पाहिजे. ठीक आहे. आता RNN मध्ये एक स्प्लिट वाईज इनपुट फीचर येतो की किती आपले साईज आहे आणि प्रत्येक एलिमेंटला काय फीचरने कितीने स्प्लिट होतोय किंवा कितीने आपण पुढे मूव्ह करतोय ते होतं. एकदा त्याचे डिपेंड करतं आपल्याला. ANN बनवता येतं तर 1 लेअर झाली. तुम्हाला जर CNN बनवायचं तर 2 ते 3 लेअर झाल्या. बाकी आतलं तर सेम राहणार आहे.
ठीक आहे. आता ते आतलं कसं चेंज करणार, तुम्ही डोक्याने चेंज करणार. तर डोक्याने म्हणजे काय, जे आपण लिहिलं आहे ना त्याच्यानुसार चेंज करणार. त्यानंतर काय, पुलिंग लेअर, फ्लॅटन लेअर. ठीक आहे. हे झाल्यानंतर लास्टला आपण काय करतो, मॉडेल डॉट कंपाईल. कंपाईलमध्ये काय करतो, वेट्स एक ॲडम ऑप्टिमायझर ॲडम ॲड करतो. तो काय करतो, ॲडम घेतो आपण. तो काय करतो, ॲडम काय करतो, वेट्सला ऑप्टिमाइज करायला हेल्प करतो. ठीक आहे. नंतर मेट्रिक्स घेतो, कुठली, ॲक्युरेसी मेट्रिक्स. करेक्ट. अजून तिसरं काय घेतं, लॉस फंक्शन. ठीक आहे. तो कॉस एंट्रोपी किंवा बायनरी क्रॉस एंट्रोपी तो आपण घेऊ शकतो. हे झालं मॉडेल डॉट कंपाईल. याच्यामधल्या 3 गोष्टी. अशा कोड लक्षात ठेवायचा नाही. जरी इवन इफ यू आर नॉट एबल टू डू कोड तर लक्षात ठेवा. कसा कोड म्हणतो मी, पाठ थोडी करायला म्हणतोय. इमॅजिन करा ना, सगळ्यात पहिले काय, न्यूरल नेटवर्क बनवायचं म्हटलं तर लायब्ररीज तर लागणारच. त्यानंतर काय, पहिले डेटा तो तर लागणारच. ठीक आहे. पण डेटा कसल्या फॉर्ममध्ये घेता ते समजलं. सेकंड थिंग, पहिले ते एम्प्टी न्यूरल नेटवर्क बनवावं लागेल. त्यासाठी कसं बनवतो तो. नंतर न्यूरल नेटवर्कला फिल करायचं. त्यानंतर काय, आपलं मशीन लर्निंग टेक्निक्स, त्याला ऑप्टिमाइज, मॉडेल डॉट कंपाईल हे केलं, ऑप्टिमाइज केलं. नंतर मग काय आपण काय केलं, सिम्पल प्रेडिक्ट केलं. हा झाला तुमचा पूर्ण कोड. CNN फक्त याच्यामध्ये ॲक्टिवेशन फंक्शन, CNN जे आउटपुट लेअर असते तिथे ॲक्टिवेशन फंक्शन कुठला लागतो आपला, CNN मध्ये output आउटपुट लेअरला ॲक्टिवेशन फंक्शन कुठला लागतो. गुड. ठीक आहे. तसंच मग असा आता हा का लागतो, कवर लागतो, त्याच्याऐवजी जर मी दुसरा वापरला तर काय होईल, हे कशाने होईल तुम्हाला, प्रॅक्टिस. कोड तुम्ही बघितलं ANN चा सेम आहे. CNN कोड इज नॉट ॲट ऑल अ इश्यू. तुम्हाला खूप सारे कसं देत आहे, ते सिंपल तुम्ही जे सांगितलेलं हम्म. ना त्यात ते येत आहे. प्रिडिक्ट मध्ये error येतं. एकदा प्रिडिक्टचं समजून द्या, वरती समजलं स्केलिंग करायचं, हे करायचं. ओके. Predict प्रेडिक्ट, नाही आता समजलं. प्रेडिक्टमध्ये पण दोन आपले, आपण जसं मशीन लर्निंगमध्ये आपले इनपुट टाकून प्रेडिक्ट करायचो. फॉर एक्झाम्पल तसं ह्याच्यातून कसं करायचं. याच्यावरती जसं हे बघ, मी तुम्हाला आता जे सांगत होतो, हो सॉरी, ट्रेन करणं राहिलं आपलं, एपॉक साईज. ठीक आहे. आता तुम्हाला एवढं डोकं पाहिजे की एपॉक एवढे पण नाही ठेवायचे की ओव्हर फिटिंग होईल. आणि जर तुम्ही ठेवणारच असाल एपॉक्स एवढे वाढून, तर तुमचं एवढं पण डोकं पाहिजे की रेग्युलायझेशन टेक्निक्स मग त्याच्यात ॲड करायचं. कळलं, ते तर केलं आहेत ना आपण. हो. ठीक आहे. जर तुम्हाला वाटतं की नाही, माझ्या 50च्या एपॉकवरनं माझा डेटा ट्रेन होणार नाही आहे किंवा माझा मॉडेल ट्रेन होणार नाही आहे, नेटवर्क ट्रेन होणार नाही, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, एपॉक साईज वाढवावं लागेल. बट ॲज आता हे असे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला येतात. ओके, तुम्ही आन्सर करा, आय नीड टू लाईक मॉडेलला मला परत समजावं लागेल, तर आय मस्ट इन्क्रीज द epoch size. So for epoch, increment of your epoch size, what is the like positive things and what are the negative things? म्हणजे त्याचे pros and cons काय आहेत. Pros काय, model would learn more accurately. Cons काय, overfitting 100% होईल. ठीक आहे, 100% झाली. पण मग आता तुम्ही काय म्हणाल, पहिली गोष्ट विचारेल ओव्हरफिटिंगचा, हाऊ विच रेग्युलायझेशन टेक्निक यू विल यूज. आता रेग्युलायझेशन टेक्निकमध्ये एक टेक्निक तर ही पण येते की एपॉक साईज कमी करायची, पण ती आपण करू नाही शकत. ती जर कमी केली तर काय वाढेल, ती जर कमी केली तर मॉडेल नीट समजणार नाही, आपले प्रेडिक्शन्स चुकतील. करेक्ट. मग ते दुसरी कुठली आली मग आता, किती आले, L1 L2. सेकंड ड्रॉपआउट. ड्रॉपआउट म्हणजे काय, बॅच असते एक रँडमली, एक बॅच सिलेक्ट करता आणि डिॲक्टिवेट करून ठीक आहे. झिरो करता. ठीक आहे. तिसरं अर्ली स्टॉपिंग. काय, अर्ली स्टॉपिंग. त्याला समजतंय की ह्या टाइमवर ह्या बॅचच्या म्हणजे ह्याच्यानंतर तो ओव्हरफिट होणार आहे, तो त्याच्या आधीच त्याला स्टॉप करतो. करेक्ट. अर्ली स्टॉपिंग. हे काय झालं, अपार्ट फ्रॉम एपॉक तुम्ही कुठले टेक्निक्स वापरू शकता मॉडेलला ट्रेन केल्यानंतर ओव्हरफिटिंग. याच्यामध्ये ओव्हरफिटिंग खूप जास्त होते बरं का. आणि याच्यामध्ये मी मला त्यावेळेस पण बोललेलं वेन आय वॉज टीचिंग रेग्युलायझेशन, की ओव्हरफिटिंगलाच तुम्हाला क्वेश्चन विचारतील. डीप लर्निंगला सिनारिओवरतीच क्वेश्चन येतात, मशीन लर्निंग सारखं नाही होत इथे. डेफिनेटली कम्प्लीट सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन असतील तुम्हाला. हे जसे आपले तर चालू आहे ना ते, बिकॉज इवन दे नो की कोडिंग इज अ पार्ट, लाईक इट गोज डिफिकल्ट. ठीक आहे. RNN जेव्हा आपण LSTM करू तर आपण नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शनचा एक कोड करू, त्याच्यामध्ये तर इझी होईल की आजच्या कोडमध्ये पण ते आहेच आपल्याकडे. ठीक आहे. मॉडेल ट्रेन केल्यानंतर काय, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. आता मॉडेल डॉट प्रेडिक्ट तर आपण मशीन लर्निंगला पण वापर केलेला आहे. करेक्ट. आता तुम्हाला हा, आय होप हा प्रश्न नाही पडणार, ॲरे का घेतला इथे, का, डेटा. ठीक आहे. सेकंड थिंग, फ्लॅटेन काय करतं,
बरोबर One day वन डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करताय. हे कुठल्या लेअरमध्ये होतं? फ्लॅट नशीब बरोबर कोणी पुलिंग नाही बोललं. मग पुलिंग लेअरमध्ये काय होतं? साईज रिड्यूस होते. कंप्रेस होते. Okay. ठीक आहे चलो. सो टुडे वी वर गोइंग टू स्टार्ट विथ सांगतो RNN. ठीक है, इसके लिए सबसे पहले टेक आउट योर नोटबुक्स. शिंका आली का कंटाळा आला लिहायचा? का कंटाळा आला तुम्हाला लिहायचा? पेन आहे का? तुमचं झालंय का डीप लर्निंग? हां, ह्याचं आधी नाही केलं कधी. तुम्हाला मग ते खूपच ॲडव्हान्स आहे समजायला. हां हो नाही झालं ना बोलणं. बट डेटा ॲनालिस्टचा एक्सपिरियन्स राहणं एक गोष्ट, मशीन लर्निंग एका वेळेस मशीन लर्निंग डेटा ॲनालिस्टला समजू शकते, पण डीप लर्निंग कधीच एका डेटा ॲनालिस्टला समजू शकत नाही. खूप डिफिकल्ट जातं समजायला. म्हणजे असं नाही कधी समजू शकत नाही, बट टू अंडरस्टँड दिस लेयर्स ऑफ न्यूरल नेटवर्क इट गेट्स व्हेरी डिफिकल्ट. पण एकदा जर असं आहे ना डीप लर्निंग एकदा समजलं की डोक्यात बसतं, समजायला खूप डिफिकल्ट जातं. आता आपण जरा एक प्रेडिक्शन्स टेक्निककडे मूव्ह करूया. टिल नाव वी वर वर्किंग ऑन समथिंग. चलो आपण प्रेडिक्ट करत होतो ऑन सम न्यूमरिस डेटा, ठीक आहे, न्यूमरिकल डेटा किंवा कॅटेगोरिकल डेटावरती किंवा क्लासिफिकेशनवरती वी यूज टू प्रेडिक्ट. बट नाव हिअर वी हॅव टू प्रेडिक्ट द नेक्स्ट गिवन वर्ड. आता आय टोल्ड यू ऑन द व्हेरी फर्स्ट डे की ANN वरतीच आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सवरतीच बाकीचे सगळे न्यूरल नेटवर्क्स बनलेले आहेत. काय ANN वरती बाकी सगळे बनले. म्हणजेच काय, बाकीच्यांचे सगळ्यांचे लाईन ऑफ कोड, ठीक आहे, ते सगळे सेम आहेत, फक्त डिफरंट काय वर्किंग अँड ॲक्टिवेशन फंक्शन्स. ठीक आहे, ॲक्टिवेशन फंक्शन्स कुठले कुठले असतात? रेलू, सॉफ्टमॅक्स, सिग्मॉइड, टॅनएच. तर त्यातलाच टॅनएच इथे लागेल. एवढे नाही विचारत. ॲक्टिवेशन फंक्शन 2 सांगितले तरी खूप झाले. नेहमी सेफर साईड सिग्मॉइड सांगायचा, रेलू सांगायचा, ठीक आहे. हां, सॉफ्टमॅक्स सांगितलं तरी चालेल किंवा मग टॅनएच सांगायचं. हा म्हणजे तुम्हाला लिकी रेलूला सॉरी रेलूला तुम्हाला हो ना, मग तुम्ही रेलू सांगा नाही, ठीक आहे ना, रेलू सांगा तुम्ही. रेलू काय करतो, झिरो मायनसला काय करतो, काढून टाकतो ना, ठीक आहे. हां, पॉझिटिव्हला हायेस्ट करतो. त्यानेच काय करतो, मायनसला तसंच ठेवतो. दॅट इज वाय इट रिमेंबर्स द प्रिव्हियस वर्ड. मेमरी स्टोअर करतो, ठीक आहे. RNN मध्ये तेच आहे आपलं, ठीक आहे. कधी CNN तर पहिले ANN काय करायचं, आपण ANN मध्ये काय करायचो, आई ही मिळेल, हे नको मी लिहायला देईल, आपलं लिहायचंच आहे भरपूर, ठीक आहे. ANN, व्हॉट यूज टू हॅपन इन ANN? करेक्ट. ANN किस चीज़ के ऊपर ज़्यादा काम करता था, कशावरती वर्क करायचं ANN सगळ्यात जास्त? टॅब्युलर डेटावरती, ठीक आहे. तेच इमेजेस किंवा अनस्ट्रक्चर्ड डेटा, टॅब्युलर डेटा ओके वी कॅन से इट स्ट्रक्चर्ड डेटा. डीप लर्निंग वर्क्स फॉर अनस्ट्रक्चर्ड डेटा. दॅट वॉज वन ऑफ द की मेजर डिफरन्स अँड गॅरंटी क्वेश्चन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग डीप लर्निंग. पहिले ते विचारतीलच, कुठला पण असो रेझ्युमे, तुमचा कुठला पण इंटरव्ह्यू असो, ठीक आहे. ते असं फ्रेशर बोलले तर हा क्वेश्चन येणारच, ठीक आहे. त्यातले मग सगळे जो पाठ करून जातो तो नका करू, जे आपण समजलो आहे ना तो करा. हा जर सांगितला ना अनस्ट्रक्चर्ड, तुम्हाला टेक्निकली एक्सप्लेन करायला पण ते सोपं पडेल. सेकंडली, व्हॉट्स युअर नेक्स्ट थिंग? ANN झालं. ANNला लिमिटेशन्स काय आल्या ANNला, की इट कांट वर्क ऑन इमेजेस अँड अनस्ट्रक्चर्ड डेटा, सिक्वेन्सवरती नाही वर्क करू शकत वगैरे वगैरे. त्यासाठीच काय इंट्रोड्यूस झालं, CNN. मग CNNचे कॉम्पोनंट्स वेगळे वेगळे, ठीक आहे. त्यानंतर वेन वी लाईक CNN कडे एक ड्रॉबॅक काय येत होता की CNN हॅड नो मेमरी. नो मेमरी म्हणजे काय, पास्ट तो जो शिकला आहे ना तो लक्षात नाही ठेवायचा परत एकदा काम करायला. म्हणजे एकदा क्लासिफिकेशन झालं की झालं, ओव्हर, नो फर्दर थिंग, ठीक आहे.
RNN is something which starts from there. It works on sequence. Sequence data. Sequence data म्हणजे काय? सिक्वेन्शियली चालत असतं. ज्याचं प्रिडिक्शन त्याच्या सिक्वेन्सवरती डिपेंड करतं. म्हणजे सेंटेन्स वगैरे असेल सर्च वगैरे ते आपल्याला आधीच प्रेडिक्ट करून देतं की हे असायला हवं. ठीक आहे. नाही सिक्वेन्स डेटा विचारला होता. सिक्वेन्स डेटा. टाइमवाला सिक्वेन्स म्हणू शकतो आपण. टाइम प्रिडिक्शन असतं. ओके. और काय? सिक्वेन्स डेटा. शब्द काय सांगतो? सिक्वेन्स म्हणजे काय? वन आफ्टर दी अदर. म्हणजे असा डेटा ज्याच्यामध्ये जी ऑर्डर आहे ना डेटाची, म्हणजे ए नंतर बीच आहे, बी नंतर सी आहे, तर हे तसंच पाहिजे, ते चेंज होता कामा नये. दॅट इज कॉल्ड सिक्वेंस डेटा. लिखो. क्या डेटा है? ऐसा डेटा जिसमें कि क्या ऑर्डर मैटर्स. ठीक है, ये पूछते हैं व्हाट इज अनस्ट्रक्चर्ड डेटा, व्हाट इज सीक्वेंस्ड डेटा, व्हाट इज स्ट्रक्चर्ड डेटा. ठीक है, अभी आपको आपके दिमाग से जो लिखना है वो लिखो. असं नाही ना, ANF images वगैरे करतच नाही. करू जास्त शकता. नाही करत. आता तुम्ही मला सांगा, एका वेळेसला आपण त्याला किती इमेजेसला, कितीतरी इमेजेसला ट्रेन करू शकतो. ठीक आहे, प्रोसेसिंगला किती वेळ लागेल त्याला? एवढे layers आहे का? नाही ना. जास्त नाही करू शकत. हो. पण नॉर्मली आता लिस्टमध्ये आपण केलंच. हो हो, ते करू शकतो Normal आपण. करू येस. शकतो images. बट हे तर आपण आपला सिम्पल केला. जेव्हा मोठे क्लासिफिकेशन्स असले तर हां, हां, जेव्हा मला हे एक सपोज मला आपल्या क्लाससाठी एक हे बनवायचं आहे की फक्त ह्या मॅथचा ॲक्सेस हम्म. किंवा हे मी सगळे वापरतायत ना त्यासाठी, पण याचा ॲक्सेस फक्त आणि फक्त स्टाफलाच भेटला पाहिजे ओपन करायचा. काय लागेल? CNN. सर प्रायमरीली CNN. ठीक आहे, ओपन CVचा एक पार्ट लागेल त्याला, हो. कॉम्प्युटर व्हिजनचा, बट विल टॉक प्रायमरीली अबाउट CNN. ठीक आहे, CNN लागेल. ठीक आहे, पण त्याला काय, चलो पहिली गोष्ट तर झाली. एका वेळेस मला सांगा किती लोकांचे एक्सप्रेशन्सवरून त्याला ट्रेन करायचं आपल्याला? सगळ्या स्टाफच्या. करेक्ट. बघा ना किती पूर्ण, म्हणजे 10-15 तरी. तर ते मला सांगा NN वरती पॉसिबल आहे का? एकच आपल्याला ट्रेन करायला किती हे आलं. ठीक आहे, यामध्ये एक्सप्रेशन्स बघणे, प्रत्येकाचे की फीचर्स किती वेगळे, कलर, शेप, हेअरकट. ठीक आहे, त्यात किती अजून एक ॲडव्हान्स पण लागेल त्याच्यात. मला एक सांगा, त्याच्यामध्ये अजून हेअरकट वेगळा. मी जर माझं सेम फेस मी उद्या हेअरकट करून आलो तर बाकीचे features वगैरे. करेक्ट. ठीक आहे, मग त्यात एक गोष्ट कमी होऊन जाते, त्याचा वेट कमी होतो. कळलं का? कसला वेट कमी होईल? मग वेट कशाला असाइंड होता? फीचर्सला. फीचर्स काय झाले माझ्या फेसचे? आयब्रोज वगैरे. मी उद्या हेअरकट करून आलो तर, दिस वॉज अ व्हेरी गुड एक्झाम्पल टॉट टू अस. हेअरकट जर मी करून आलो तर काय होईल? त्याच्यामध्ये आपण जे वेट्सला, फीचर्सला जे वेट्स देतोय ना, त्यामध्ये याचं वेट कमी होऊन जाईल. जर वेट कमी झालं त्याचा सम पण कमी येईल. फॉर्म्युला काय आहे? Input into weight प्लस बायस. ठीक आहे, बायस तो चलो, बायस तो रहने वाला है. बायस क्या करता है? एक्स्ट्रा फीचर्स. पण एक्स्ट्रा फीचर्स तेव्हाच ॲड करेल ना जेव्हा की पूर्ण हे आहे. ठीक आहे, जर तुमचं वेटच कमी झाला तर डायरेक्टली हे आहे X1 into Y1, इनपुट फीचर पण कमी होऊन जाईल. ठीक आहे, दोघं कमी झाले, बायस कायच एक्स्ट्रा ॲड करणार आहे. मग तेवढा पूर्ण एक न्यूरॉन झाला का डेट? म्हणजे रँडमली आपण काढतो, त्यातला पहिला निघणारा कुठला आहे ड्रॉपआउटमध्ये? हां, हेअरचा. हेअरवाला. समजलं का? थोडं व्हिज्युअलाइज झालं का? ठीक आहे, समजलं का समृद्धी? नक्की. गुड. हाँ, इसलिए तो मैंने थोड़ा समजायगा, कोई प्रॉब्लेम नाही, थोडं जरी समजलं तरी. ठीक आहे, पण हे तर फर्स्ट डेला झालेलं NNच्या दिवशी. ठीक आहे, कुठला ड्रॉप झाला? तो हेअरवाला. ठीक आहे, मग बाकी वेट कशाला पडलं? फेसला. असं वर्क होतं फेस रिकग्निशन. ठीक आहे का? लाईक जेनेज एका फोरममध्ये त्यांनी डीप लर्निंग जेव्हा चालवतो तेव्हा हा क्वेश्चन केलेला की इफ देर इज अ गर्ल अँड टुमॉरो शी कम्स विथ ऑल हर हेअर्स, म्हणजे एकदम छोटं कट, काय म्हणतात त्याला, छोटा कट करून आलं, तर हाऊ विल यू अंडरस्टँड हर? अँड पहिल्या दिवशी जर तिच्या नाकात ते नथनी म्हणतो ना आपण, ते होती, ते काढली तिने. किंवा मग अजून त्यांनी डीप हे केलं की फर्स्ट त्यांनी मेकअप वगैरे केलेला.
नेक्स्ट डे ते विदाऊट हेअर कट करून ते काढून चष्मा काढून हे आले तर मग मोस्ट ऑफ द कसं? फोकस ह्याच्यावरच राहतो म्हणजे हो, स्ट्रक्चर बघायचा का तो? एक मिनिटं. कोणत्या पोझिशनला कुठे हा. ठेवायचं, कुठे नाही. ते 1 मिनटं. हां, असं ट्रेन करावं लागतं. हे जे एजेस आहेत ना, एजेस आपल्या फीचर्समध्ये पण मी लिहून दिलं आहे तुम्हाला एजेस. सो दीज आर द एजेस विच आय वॉज टॉकिंग अबाउट फॉर फेस रिकग्निशन. म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे असतात. यप, म्हणजे मी जर पण मग त्याच्यामध्ये एक इलॅस्टिसिटीचा कन्सेप्ट पण येतो. तो काय असतो, लेट्स से इफ आय स्माईल, मी स्माईल केल्यानंतर माझे इकडचे हे चेंज होतात. तर ते ते असं याच्यात होतं चेंज. म्हणजे जर बघा ना, मी जर हे स्माईल केलं तर हे स्प्रेड होतं. तर असा मॉडेल असतो फेस रिकग्निशनचा. आणि जर तुम्हाला डीप लर्निंगमध्ये जर एक्सप्लेन करायचं असेल तर यू कॅन एक्सप्लेन विथ दिस एक्झाम्पल. बस समोरचा खूपच जास्त इम्प्रेस होईल. जर त्यांनी वर्किंग विचारली तर ह्या एक्झाम्पलने तुम्ही सांगूच शकता. असा सेम एक्झाम्पल तुम्हाला आहे ना हेअरकटच्या ऑनलाईन यूट्यूबला पण मिळेल. त्याच्यात हेअरकट त्याच्यात हेअरकटच आहे आय गेस. हेअरकट नाही, बियर्ड आहे त्याच्यात, बियर्ड घेतलेले. सो तुम्ही तो पण एकदा रेफर करा. बट सेमच आहे वर्किंग, कम्प्लीट सेम. फक्त आता माझ्याकडे काही ग्राफिक्स नाही तुम्हाला दाखवायला, बट एंटायरली इट इज वन अँड द सेम. ठीक आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट सिक्वेन्स्ड डेटा. टू टेल मी वन थिंग, सॉरी वेगळंच होतं जरा. सो मला सांगा सिक्वेन्स डेटा, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील सिक्वेन्स डेटामध्ये? व्हॉट काइंड ऑफ डेटा कुड कम इन सिक्वेन्स डेटा? एक्झाम्पल. टाइमचा, हां, टाइम सिरीज, टाईम सिरीजचा म्हणजे काय? वेदर फोरकास्ट, टाइम सिरीज. वेदर फोरकास्ट येईल का नाही येणार? चला एक एक बघू. सगळ्यात पहिले कुठला येईल? वेदरचं पण येऊ शकतं ना. नाही, मी तेच विचारतो तुम्हाला, येऊ शकतो का नाही येऊ शकतो? टेम्परेचर जर आपण हे करत गेलो तर टेम्परेचर काय वाटतं? का? आणि तिथे ऑर्डर्समध्ये तो फ्लक्च्युएट होतो. तुम्ही बोलले की आता हे एक ऑर्डर होतं 1 2 3 ABC असं. पण मग तेच टेम्परेचर वर खाली, मग तेच मी टाईमनुसार मी मॅप करू शकतो ना, की 1 वाजता टेम्परेचर एवढं होतं पण 1:30 वाजता टेम्परेचर एवढं कमी झालं. परत मग 2:30 वाजता टेम्परेचर एवढं वाढलं, तसं माझं पूर्ण 2 दिवसासाठी मी नोट केलं. तिसऱ्या दिवशीला मी प्रेडिक्ट नाही करू शकत का वेदर फोरकास्ट? सो दॅट कम्स अंडर टाईम सिरीज. टाईम सिरीजचा अजून एक एक्झाम्पल कुठला देऊ शकता तुम्ही? टाईम सिरीज डेटा का? बाय द वे टाईम सिरीज डेटा काय असतो? टाईम सिरीजवरती एक मी तुम्हाला सांगतोय आज. टाईम सिरीजवरती तुम्ही जर कुठला प्रोजेक्ट जर केला तर म्हणजे ते जे मी असे तुम्हाला हॅक्स नाही सांगत आहे, आय मीन, बट व्हॉट आय हॅव सीन इज खूप वेळा लोक इम्प्रेस होतात टाईम सिरीजवरच्या डेटावरती केल्यावर. ठीक आहे. तेच तुम्ही एक स्टेप पुढे जाऊन टाईम सिरीजवरती एखादी प्रोजेक्ट RNN वापरून करू शकता, तर अजूनच चांगलं. ठीक आहे. टाईम सिरीज फोरकास्टिंग वगैरे असे प्रोजेक्ट्स तुम्ही ऐकले असतील, तर टाईम सिरीजचा कुठला ना कुठला तरी प्रोजेक्ट तुमच्या रेझ्युमेमध्ये ठेवा. काय झालं? फोन बघतो. मित्र आले इथं, ते म्हणजे नवीनच आले, गावाकडून आले, ते म्हणते कुठे मग आता का लेक्चरमध्ये? थोडा नवीन आहे सर, त्याला काही तुमचं माहीत नाही पुण्यामधलं. मग तुम्ही लेक्चर चालू असताना करताय संदीप आहे? नाही सर, आता जस्टच केलं आहे, मला लेक्चर चालू आहे. जा भेटू ना त्याला, एक मिनिट पाठवू का सर? जा. आत नाही यायचं बरं, एकच मिनिट नवीन आत नाही यायचं बरं, तिथून पण नाही, बाहेर, आत नाही यायचं बरं. संदीप बाहेर जा.
सिक्वेन्स डेटा. ठीक आहे. टाईम सिरीज कुठला डेटा आहे? त्याचे आपण प्रिडिक्शन्स वेळेवर डिपेंड असतात, ते टाइम सिरीज इकडे. अशा डेटामध्ये किंवा जो डेटा लोड केला आहे किंवा जो डेटा प्रेझेंट आहे त्या डेटा टाईमनुसार आहे. ठीक आहे. ह्या टाईमचा डेटा असा, ह्या टाईमचा डेटा असा, ह्या टाईमचा डेटा असा. ठीक आहे. मग तुम्हाला एक टाईमनुसार तुम्हाला काय प्रेडिक्ट करायचं आहे. स्टॉक मार्केट टाइम सिरीज. हां, टाईम सिरीजमध्येच येतो. टाईम स्टॉक मार्केट पर्टिक्युलर टाईमला हा किती हे झालं, तो दॅट कम्स अंडर टाईम सिरीज डेटा. तो टाईम सिरीजवरती जर तुम्ही कुठला प्रोजेक्ट केला तर खूप हे होतो, म्हणजे खूप स्ट्रॉंग प्रोजेक्ट पकडला जातो टाईम सिरीजवरचा. हे जास्त कोणी लोक सांगत नाही. पण मग हे इंटरव्ह्यूजमध्ये म्हणजे जे म्हणतात ना, जे सिलेक्ट होणं असे फिल्टर करत राहा तुम्ही स्वतःलाच तुमच्या कॉम्पिटिशनमधून. काय वेगळं करते? नाही का आता झुडूला वगैरे सेल लागले तर कोणत्या पॅटर्नचे क्लोथ्स हां, चे इमेजेस वरती नाही का ह्या पॅटर्नच्या इमेजेसचे क्लोथ्स गेलेत ह्या टाइममध्ये, ते पण येऊ शकतं ना डिप्लोय. हो. चलो एक मिनटं, गेलेत कसं काय येऊ शकतो? म्हणजे आधी झालेलं आहे नाही का असं. हा, मग Sorry. सप्लाय Supply चेनवरती, chain सप्लाय चेन तर एक बेस्ट आहे. पण मग सप्लाय चेनवरती सगळेच करतात. काय सेल्स ॲनालिसिस डॅशबोर्ड, हाय ॲनालिसिस, सेल्स ॲनालिसिस, HR ॲनालिसिस, हे सगळेच करतात. बट टाईम सिरीज समथिंग वेदर फोरकास्टिंग करा, डिमांड फोरकास्टिंग करा, की एवढ्या एवढ्या टाईमला या प्रोडक्टची किती डिमांड असू शकते. दॅट कॅन बी वन. समजलं काय झालं? करू दे ऑनलाईन, काही प्रॉब्लेम. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मला काळजी वाटते की नको मिस व्हायला अशा गोष्टी. ओके, मुव्हिंग अहेड. सिक्वेन्स अजून एक कुठलं झालं याच्यामध्ये, RNN मध्ये टाइम सीरीज वाला झाला. ठीक है, और कौन सा डेटा आ सकता है? तो तो डेटाच झाला. अजून काय येतं RNN मध्ये? सिक्वेन्स डेटा. सिक्वेन्स मध्ये कुठला कुठला अनस्ट्रक्चर्ड डेटा येऊ शकतो? व्हिडिओ. हा व्हिडिओ बरोबर. सिक्वेन्शियली चालतो. सिक्वेन्शियली चालतो ना व्हिडिओ. ऑडिओ पण येईल. स्पीच वालं. ठीक आहे, ऑडिओ मध्ये पण स्पीच टू टेक्स्ट करायचं असेल तर ठीक आहे. व्हिडिओ पर फ्रेम तुम्हाला फर्स्ट डे पण सांगत होतो सिक्वेन्स मध्ये RNN काय करतो, एव्हरी फ्रेम इट कॅप्चर्स. ठीक आहे, स्पीच झालं. सो ऑल दिस थिंग्स कम अंडर RNN. लिखो कौन सा टाइम सीरीज, वेरी इंपॉर्टेंट. स्पीच सेकंड. बोलो और क्या है? स्पीच झालं. टेक्स्ट, मुझे बोलो टेक्स्ट डॉक्यूमेंट्स, नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शन, दैट कम्स अंडर RNN. अरे वीडियो कम्स अंडर RNN. अनस्ट्रक्चर्ड डेटा में वीडियो भी तो स्टोर होते हैं. तुम्हाला 6:30 टाइम दिला होता ना, थोड़ा लेट होईल. ठीक आहे, चलो. ठीक आहे. मला एक सांगा, RNN ची गरज का पडली? या डेटासाठी तर आहे. ठीक आहे, करेक्ट, मेमरीसाठी. कारण का आपण प्रेडिक्ट करतोय ना नेक्स्ट गोष्ट. तर प्रेडिक्ट करायला ते कसं काय प्रेडिक्ट करणार आहे मला सांगा. आता एक स्वतःसारखा विचार करा, तुम्ही नेक्स्ट गोष्ट प्रेडिक्ट कशी करता? जे काय बघितलंय ते स्टोर्ड असतं कुठे? आपल्यामध्ये, मेंदूत. ब्रेन मध्ये. तुम्ही आता थोडे इंग्लिशवरती भार द्या सगळे. मी काय सांगतो, मी दुपारी 2 इंटरव्ह्यू घेतलेच म्हणजे आता गेलेलो मी तर. असं समजा म्हणजे इतकं येत होतं त्यांना, बट सर सांगते नाही ते. म्हटलं तू मराठीत सांग. मराठीत त्याने एकदम मस्त एक्सप्लेन केलं त्याचा प्रोजेक्ट, बट इंग्लिशमध्ये सांगताच नाही आलं. नाही तर मग मिट्सवाल्यांनी घेतलं असतं त्याला. कंपनी प्रोफाईलवरनं आलेले, नॉट माय थिंग. नाही तर मी केलं असतं रेफर. तसं नाही चालणार तिथे. ते नाही करत नाही असं सर. इथे चुकून निघतं असं एकदम स्पीड. पण
तसंच काय होतं माहिती आहे का, इथे एकदा सवय लागून गेली का, जसं मी तुम्हाला काही गोष्टीची सवय करून दिलेली तर तुम्ही तसंच जाऊन आपण तिकडे मराठीत बोलता. बोलतो ना सगळे म्हणून मराठी. नहीं नहीं, वो आपका प्रॉब्लम है फिर. आई कैन टीच एवरीथिंग इन इंग्लिश, दैट्स नॉट अ प्रॉब्लम, दैट इज नॉट अ प्रॉब्लम. बट द थिंग इज, इफ आई स्टार्ट टीचिंग यू गाइज इन इंग्लिश, यू विल बी लाइक दिस. Yes sir. Okay sir. Yes sir. Okay sir. That's why I'm not doing it. इंग्लिश तर मला कधी पण चालेल, बट आता ॲट द मोमेंट तुमच्या कन्सेप्ट डोक्यात जाणं गरजेचं आहे. तर मला एक सांगा, ANN आणि CNN, चलो काय मेमरी आपण कसं लक्षात ठेवतो, वी स्टोअर थिंग्स इन ब्रेन. मग आपण पुढचं जसं लेट्स से व्हॉट इज मशीन लर्निंग. ठीक आहे, आता एकदा CNN सारखा विचार करा. CNN कसं करतं, ANN सारखा विचार करा. आपण काय केलं, व्हॉट इज मशीन लर्निंग. मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सिम्पल. ठीक आहे, इट्स अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. CNN मध्ये समजलं त्याला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम त्याने लिहिताना व्हॉट इज मशीन लर्निंग तो मस्त आन्सर करेल, इट इज अ ब्रांच ऑफ हां ठीक आहे ANN. ठीक आहे, आता काय आहे, व्हॉट इज मशीन लर्निंग संपलं. मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ डॅश. ते तर आता केलं. ठीक आहे, आता RNN सारखं, RNNला आपण एकदा सांगून दिलं, मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ AI. आता हे कसं लक्षात ठेवतं तेच बघायचं आपल्याला. बट काय लक्षात ठेवलं, आपल्याला काय मिसिंग काय होतं, AI. नेक्स्ट टाइम आपण आलो, मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ डॅश, काय प्रेडिक्ट करेल तो, AI. सो दिस इज वन ऑफ द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन किंवा एक्झाम्पल ऑफ RNN. काय तर तो मेमरी स्टोअर करतो. ठीक आहे, याला पण जरा येतात इश्यू येतात RNNला इश्यू काय येतात की म्हणजे आता ही एवढीच लाईन होती, जेव्हा 4 पॅरेग्राफ असले ना तो काम नाही करतच नाही काम, विसरून जातो. पहिल्या लाईनच लक्षात ठेवतो, मग त्याच्यातला एक शब्द 4 ठिकाणी वापरत जातो. तर त्यासाठी इंट्रोड्यूस होतं LSTM. अजून एक आहे, वन मोर, इतना तो नहीं, लेकिन ये अभी लिखो कि क्यों ANN हम यूज़ नहीं करते, क्यों CNN यूज़ करते. ये पूछा जाता है आपको इंटरव्यू में कि वाई डिड यू यूज़ RNN. ठीक है, क्यों आपने CNN यूज़ किया, क्यों. सबसे मेन एक होता है मेमोरी, और दूसरी और एक चीज़ होती है जो कहते हैं कि CNN क्या करता है, हर एक इनपुट को है ना इंडिपेंडेंटली ट्रीट करता है, कलेक्टिवली नहीं करता. काय करतो CNN, जो इनपुट होतो ना त्याला इंडिपेंडेंटली ट्रीट करतो. इंडिपेंडेंटलीच करतो ना आपण, 1 2 3 4 तसं. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला लास्ट वर्ड प्रेडिक्ट करायचा असेल AI, तर त्याला पहिले सगळं इमॅजिन करावं लागेल. हे मी काय शिकवलं होतं, आमचं ते ना जे फुल टाईम आहेत ना ते त्यांनी रेफर केलेले करतायत. पण ते कसे करतायत की मी त्यांच्याला बोलून ठेवलं आहे, मी 2 जे माझे टीम लीड आहेत त्यांना बोलून ठेवलं आहे मी तसं की असेल तर सांगा. पण मग तेच की अगेन कंपनी शिफ्ट होते, तर मग त्यांना तिकडचे कॅन्डिडेट्स प्रिफर करता येते, बँगलोर बेस्ड. दिलं मी तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन दाखवतो. आणि आज इथे खूप म्हणजे यांचे क्लायंट्स होते, नाही तर माझा प्लॅन होता आज की तुम्हाला एक इंटरव्ह्यू इथे दाखवायचा कसा घेतो, म्हणजे कसं पॅनल बसतं. समोर आमचा पुन्हा पॅनल होता, तो एकटाच, त्याच्यासमोर आमच्या 4 स्क्रीन्स, म्हणजे 1 2 3 4. आमचं ऑफकोर्स स्क्रीन ऑफ, फक्त एकाची स्क्रीन चालू, त्याची स्क्रीन चालू. अँड इट्स अप टू यू, लाईक यू कॅन आस्क क्वेश्चन, तुम्ही विचारू शकता. त्याचा रिझ्युमे पण मी तुम्हाला लेक्चर झाल्यावर पाठवतो डायरेक्ट त्या मुलाचा, किंवा मग ते अजून आमचा लोकलवर आलं नाही, लोकल डिव्हाइसवर आलं की मी तुम्हाला पाठवतो. सिम्पल क्वेश्चन्स विचारले. ही वॉज पुणे बेस्ड कॅन्डिडेट. सिम्पल क्वेश्चन विचारले, तर ते त्यांना थोडं जेने पाहिजे होतं म्हणून मी बसलेलो इंटरव्ह्यूला. तर त्याला मी API इंटिग्रेशन, म्हणजे मी फक्त त्याला विचारलं जेने वर्किंग विचारली त्याला, रॅक्सी वगैरे. ठीक आहे, तर मग आमच्या सरांनी त्याला API इंटिग्रेशन कसं करतो ते विचारलं. आणि मग जेव्हा डीप लर्निंग, आता नुकतं माझंच पण आता तुमच्यामुळे थोडं कोर अजूनच एकदा हे झालं होतं, त्याला कोर कन्सेप्ट विचारला, बट इंग्लिशमध्ये त्यांना सांगताच नाही आलं. त्याने मराठीत सांगितलं, सर इनपुटला वेट ॲड होता, तर त्याने ॲड होतं सांगितलं, मल्टिप्लाय होता नाही सांगितलं. आणि मग आपण त्याला बायस घेऊन मग त्याला विचारलं व्हॉट एक्झॅक्टली बायस, ड्रॉपआउट काय आहे. तर मग ही वॉजंट एबल टू डू. एकाला जमलं, दुसऱ्याला नाही जमलं. फ्रेशर पास्ड आउट फ्रॉम MIT.
पण ते याच्यामध्ये मास्टर झाले त्यांचं डेटा सायन्समध्ये. बट ओनली थिंग अगेन कम्युनिकेशन म्हणजे ते थोडे इकडचे नव्हते, थोडे बाहेरचे होते, म्हणजे UP साईडकडचे होते ते मुलं. बट गुड, लाईक एक ते UPचा आणि एक आपल्या महाराष्ट्रीयनच होता, बट ही वॉज गुड. सो मी ते सांगायचं तात्पर्य आहे की त्यांचं पूर्ण झालं आहे डेटा सायन्स, ठीक आहे. त्यांना क्लाउडबद्दल विचारलं, नाही आलं. एकाला मस्त आलं. सो जो UPवाला होता त्याचं झालं होतं, त्याने क्लाउडचं AWS वगैरे केलेलं, सो ही वॉज व्हेरी गुड विथ इट. बट कंपनीज आर आस्किंग फॉर GenAI. तर मग असं आहे ना की सर पण तेच बोलले की करायचं असेल, म्हणजे मी तुम्हाला आत्ता का सांगतो, कारण डीप लर्निंग झाल्यानंतर यू कॅन मूव्ह फॉर GenAI. ML थोडंफार स्किप केलं तरी चालतं, मग प्री प्रोसेसिंग स्किप केली तरी चालते मग. पण डेटा सायन्सला जात असाल तर ते स्किप केल्याने नाही चालणार तुम्हाला. डेटा सायन्स प्लस कसं सांगू मी, ते तसं कॉम्बिनेशन बसत नाही कधी, दोघं एका वेळेस होऊ शकत नाही. हां, तुम्ही डेटा सायन्स केल्यानंतर GenAIचे काही कन्सेप्ट मेमोराईज, जसं तुम्ही केलं, GenAIचे काही कन्सेप्ट मेमोराईज करू शकता, बट यू कॅन्ट डिरेक्टली GenAIचं तुम्ही कम्प्लीट वर्किंग नाहीच करू शकत. सो फॉर दॅट प्लीज आय एम टेलिंग यू, डीप लर्निंग झाल्यानंतर जर कोणी इच्छुक असेल तुमच्यापैकी तर डू लेट मी नो. तुम्हाला एक चांगला रोडमॅप देतो मी, फक्त GenAIचं. मग तुम्ही डेटा सायन्स करूच नका असं म्हणतो. GenAI तर GenAIच करा. मग तुमचे पोझिशन्स काय येतात, GenAI डेव्हलपर, AI इंजिनियर, असं पोझिशन्स येतात तुम्हाला. कारण की कंपनीज विचारत आहेत GenAIला, त्याच्यावरती 6-7 महिने रगडा, मग एजंटिक AIला मूव्ह करा, AI एजंट्स. ओके, कळालं कसं वर्क होतं, ठीक आहे. काय केलं आपण, AI हे प्रेडिक्ट केलं, करेक्ट, व्हॉट वी प्रेडिक्टेड. तर त्याची एक कम्प्लीट, त्याची एक वर्किंग कशी चालते, लाईक लेट्स से वर्किंग कशी चालते, सिक्वेन्स, मेमरी, कंटेक्स्ट, प्रेडिक्शन. काय वर्किंग आहे, आपण वर्किंग बघतो. त्याच्या आधी एक कोर वर्किंग आर्किटेक्चर समजा, काय सिक्वेंस, मेमरी, कंटेक्स्ट एंड प्रिपरेशन. लिखो, यहाँ पे नहीं है वो, इसे तू लिखने बोला. सिक्वेन्स म्हणजे काय, आपला डेटा. मेमरी म्हणजे काय, त्याच्यावरनं शिकतोय. त्याच्यानंतर तो रिमेंबर काय करतो माहिती आहे का, कंटेक्स्ट म्हणजे काय, ते कधी आहे, कशाबद्दल आहे, काय आहे. करेक्ट, कंटेक्स्ट, की नक्की कशाबद्दल होतं ते. अँड लास्ट इज युअर प्रेडिक्शन. तर कोर जी वर्किंग आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप, आता एक एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल आहे, सिक्वेन्स लव AI, ठीक आहे. किंवा आपण घेऊ एक आय लाईक मूवीज. काय एक्झाम्पल घेतलं आपण, इथूनच आपण हळूहळू NLPकडे मूव्ह करणार. नॉट लाईक, मग त्याचं पोलराइज स्कोअर काय आहे, नॉटचा काय येतो, लाईकचा काय येतो, ठीक आहे. मग याला जर कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे, तर बॅग ऑफ वर्ड्स एक कन्सेप्ट आहे, ती काय आहे, कशी लागते. ओके, चलो सबसे पहले सीक्वेंस. अभी यहाँ पे क्या होता है, ठीक आहे. मी काय घेतलं, एक एक्झाम्पल घेतला, तुम्ही पण लिहा. आय लाईक व्हॉट्सएव्हर, लेट्स से मी घेतला आय लाईक मूवीज, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये नेहमी काय होतं, फर्स्ट स्टेप, हा जो शब्द आहे ना तो एकेकाकडे जातो. आपला जो RNN मॉडेल आहे, कशाकडे, सगळ्यात पहिले गेलं आयकडे, ठीक आहे. आयला काय घेतो तो, ट्रीट काय करतो, ॲज अ इनपुट. काय ट्रीट करतो आयला, इनपुट. आयला इनपुट ट्रीट केल्यानंतर काय करतं, RNN प्रोसेसेस द इन्फॉर्मेशन अँड सेव्स इट इन द हिडन स्टेट. काय करतं, ही इन्फॉर्मेशन तो प्रोसेस करतो. कुठली इन्फॉर्मेशन, आय, याला प्रोसेस करतो हिडन स्टेट. आता हिडन स्टेट्स म्हणजे काय, मेमरी. काय करतो, आयला हिडन स्टेटमध्ये सेव्ह करतो. सेव्ह म्हणजे काय, तिथे मेमरी. डिस्टर्ब होते, ठीक आहे. त्याच्यामध्ये सेव्ह करतो. समजलं, काय इश्यू, काय डाऊट, कळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर कशाला गेलो आपण, लाईकला पण काय होतं, आता लाईकला काय होईल, इथे इनपुट फंक्शन काय, इनपुट काय होईल, इथे आय झालं. आता काय राहील, लाईक. मग लाईकचं काय होईल, इट विल ट्रीट इट ॲज अ इनपुट. नाव हिअर RNN युजेस द करंट वर्ड अँड प्रिव्हियस हिडन स्टेट. इनपुट काय घेतलं, लाईक झालं, कोणामध्ये आयला नाही. हां. आय म्हणजे त्याला लाईक. हां, काय घेतलं त्याने, सर पहिलं काय घेतलं, इनपुट आय, त्याला स्टोअर केलं मेमरीमध्ये. सेकंड काय घेतलं त्याने, आता लाईक.
लाईकला पण काय केलं त्याच्यामध्ये स्टोअर केलं, बट कोणासोबत? विथ द हिडन स्टेट ऑफ लाईक प्रिव्हियस वन, द मेमरी ऑफ द प्रिव्हियस वन. थर्ड काय केलं? मूवीज. ठीक आहे, जे पण आपण घेतलं परत लिंक केलं. हे कसं आता तो शिकला आहे. ठीक आहे, आता जर पुढे याच्याच वरती मला प्रेडिक्ट करायचं आहे, आय लाईक, काय प्रेडिक्ट करेल? मूवीज. ठीक आहे, हे असं वर्क होतं. एक सेकंड. हॅलो, हां सर. हॅलो. ह्या पद्धतीने वर्किंग होते आणि ह्या पद्धतीने RNN जो आहे तो सिंटॅक्स शिकतो की नक्की काय चाललंय फॉर एव्हरी वर्ड. ठीक आहे. हॅलो, हां सर. इथे ऑफिसला इन्फोटेक. हां, ओके. मी एक 5:30पर्यंत भेटतो तुम्हाला. एक पाऊण तासात मी लोकेशन पाठवतो तुम्हाला. हो येस चालेल. हो. हे लिहा तुम्ही तुमच्या भाषेत प्लीज. सगळ्यात पहिले काय? सिक्वेन्स, मेमरी, कंटेक्स्ट अँड प्रेडिक्शन. कंटेक्स्ट अँड प्रेडिक्शनला ब्रॅकेट दिले तरी चालेल. सॉरी, मेमरी अँड कंटेक्स्टला ब्रॅकेट दिली तरी चालेल. अँड यू कॅन राईट इन स्टार मेमरी ॲज अ हिडन स्टेट ॲज वेल. याची वर्किंग कशी होते मला सांगा. ज्याचं फॉर्म्युला करायचं बघितलं काय? करंट इनपुट प्लस प्रिव्हियस मेमरी. ठीक आहे, कळलं का वर्किंग कशी होते RNN ची? सिम्पल. जस्ट लेट मी. समृद्धी मॅडम समजताय का? काय झालं, फोन का? ठीक आहे. समझे? अब इसके एप्लीकेशन जो हमने पहले देखे थे उसमें मुझे बोलो, जो टेक्स्ट है, टेक्स्ट के लिए आप क्या कह सकते हो? नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शन. करेक्ट. टेक्स्टचा ॲप्लिकेशन तुम्हाला विचारतील तुम्ही कुठला मॉडेल कुठे वापराल, त्यासाठी हे खूप काम येईल. टेक्स्टसाठी मला एक सांगा, कुठलं? नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शन. करेक्ट. टाइम सिरीजमध्ये कुठले? स्टॉक मार्केट, वेदर फोरकास्ट. ठीक आहे. चॅटबॉट्समध्ये कन्व्हर्सेशन मेमरी. ठीक आहे. जर मी कंटिन्यू जर माझ्या एखादी मी असा चॅटबॉट बनवला, लेट्स से माझा पर्सनलाइज्ड एक चॅटबॉट आहे. ठीक आहे, त्याला माझं नाव एखाद्या वेळेस मी लक्षात ठेवू शकतो परत 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 देऊन. नावच नाही तो आपलं ChatGPT सगळ्याच लक्षात ठेवतो. आता मग ChatGPT ट्रेंड पण कुठल्या याच्यावरती आहे मॅडम? मी म्हणून त्याच्या आधीच मी बोललो आपण जर आपला कुठला चॅटबॉट बनवला. नॉट ChatGPT. ChatGPT इज लाईक अल्ट्रा प्रो मॅक्स. त्यालाच विचारा तू कुठल्या न्यूरल नेटवर्कवर ट्रेंड आहे सांगतो. इकडे काय आयडिया सर, आता आपण नाही का CCTV असतात ना आपले, त्यात आता व्हायलन्स वगैरे होत राहतो कुठे पण रोडवर वगैरे, तर आपल्या CCTV मध्येच आपण असा हे फीड करायचं की जिथे पण व्हायलन्स होईल तो कॅप्चर करेल, तो व्हिडिओ सेव्ह करेल आणि एकदम इन्स्टंट पोलीस स्टेशनला तो हे करेल. म्हणजे कसं त्यांना CNN कॅबिन
मी आणि ऋषी मित्र आहे, ठीक आहे, मैत्रीमध्ये आम्ही एकमेकाला मारतो. बट तो एक्सप्रेशन चेक करेल ना की हसत केलं हे चल आणि मग एकदम रागात केलं तो ते चेक करतो मॅडम त्याच्यासाठी आपल्याला हे पण लागतील एक्सप्रेशन. मग मी तेच मध्ये RNN मध्ये येणार की CNN मध्ये आर एन एन मध्येच येईल ना ते, पण त्याला RNN पण नाही व्हा लागणार त्याला. मग त्याच्यात कंटिन्युअस स्पीड हे होईल, आपल्याच्याने नाही होणार. किती पेज लागतील त्याला, किती काय लागेल. थोडंफार तरी तात्पुरत्या व्हिडिओजवरती कॅमेऱ्यात नाही जाऊ द्या पण तात्पुरत्या व्हिडिओजवरती तरी. तात्पुरत्या व्हिडिओजवरती काय करायचंय तुम्हाला? म्हणजे आपण एक द्यायचे व्हिडिओ त्याच्यावर तो ट्रेन होईल आणि आपण एक नवीन व्हिडिओ द्यायचा तो सांगेल व्हायलेन्स झालाय की नाही. तेवढं तर होईल की सर. आपण मग एवढं ते हे करायला RNN मध्ये प्रत्येक फ्रेम, एका याची फ्रेम समजायला किती ट्रेन व्हायला किती वेळ लागेल तो न्यूरल नेटवर्क मॉडेल. एवढ्या व्हिडिओची गरज नाही त्याला, एक व्हिडिओ तरी दिली तरी चालेल, किंवा असं करावं लागेल त्याला 2 व्हिडिओज दिलात ना, 2पैकी एकच त्याला प्रिडिक्शनला द्यावा लागेल. असं करू शकतो आपण. ठीक आहे म्हणजे आपण त्याला 2 व्हिडिओजवरती ट्रेन केलं, हां. प्रिडिक्ट करताना आपण नवीन काही नाही द्यायचं, तोच ते द्यायचा. त्या दोघांपैकी एक द्यायचा. कारण की RNN आहे ना, आता ते सेटबॅक्सच सांगणार आहे, त्याच्यामध्ये व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. तर एकेकाला समजायला, त्याला प्रोसेस करायला, प्लस त्याला लक्षात ठेवायला, ठीक आहे. आणि इथे RNN व्हिडिओ याच्यामध्ये मला एक सांगा किती, म्हणजे त्याला फ्रेम वाईज पण सगळं बघावं लागेल, त्या फ्रेममध्ये काय आहे. बट RNN कम्प्लिटली वोंट वर्क ऑन इट. आयडिया छान आहे बट होईल नाही, खतरनाक खूप काय काय लागेल त्याला. हो ठीक आहे. तर RNNचे याच्यामध्ये काय लिहिलं तुम्ही? ऑडिओ स्पीचमध्ये काय? स्पीच टू टेक्स्ट होतं ना, ठीक आहे. दॅट कॅन बी डन, ठीक आहे. तर हे 3-4 त्याचे ॲप्लिकेशन झाले, ठीक आहे. किंवा व्हिडिओमध्ये काय फ्रेम अंडरस्टँडिंगसाठी, ठीक आहे. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स. याचे सेटबॅक्स म्हणून काय असू शकतं मला सांगा? सेटबॅक म्हणजे कॉन्स, की कुठे थांबतो. एक व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम, तो एक सोडा. दुसरं एक जो मेन तुम्ही जे सांगाल ना, आता तुम्ही म्हणता सर LSTM RNN वरती काही सेटबॅक आहे की तो मेमरीने होल्ड करू शकत. म्हणजेच काय एक्सप्लेन करताना कसं सांगायचं, सर ॲज द डेटा गेट्स लॉंगर or the sequence gets longer, it gets very difficult to RNN neural network to understand and store the memory in the hidden state of the previous input. म्हणजे जेवढं मोठं झालं तेवढं त्याला स्टोर. आता मला एक सांगा सिम्पल, RNN इतका छोटा आहे, इथून एक इनपुट आला स्टोर केला, इकडनं एक इनपुट आला याला स्टोर केला, पण त्याच्यासोबत हे घेतलं, इकडनं एक आला एक हे केलं, तो एक ना कुठली गोष्ट विसरेल तो, ठीक आहे. एक लक्षात ठेवा, इकडनं एक इनपुट आला, एवढा वर्ड आहे, 1 2 3 4 5 6 7 8 एवढे वर्ड्स आहेत, 8 इथून तर तिथपर्यंत वर्ड्स आहेत, ठीक आहे. RNN कुठपर्यंत काम करेल बघते इथपर्यंत. एवढ्या 2 गोष्टी तर लक्षात ठेवतील. पण जसं कसं लक्षात ठेवेल, इकडनं इनपुट आला याची एक हिडन स्टेट मेमरी, इकडनं एक इनपुट आला याची एक हिडन मेमरी प्लस याची मागच्याची, म्हणून तो लोक लक्षात ठेवतोय पुढचं, ठीक आहे. कंटेक्स्ट, हां ठीक आहे. हां नाही अजून पण नाही विसरणार, चलो अजून पुढे आला, ठीक आहे. तिसऱ्याला आला, एवढा वर्ड आहे याच्यावरती लक्षात आलं त्याला, पण इथे गेला ना तर कुठे कुठे मग हे, ठीक आहे. इट हॅज मेमरी बट ॲज कम्पेअर्ड टू LSTM इट हॅज लेस मेमरी. LSTMचा फॉर्म काय? कल वही से शुरू करेंगे. पहिले तो याचा कोड तुम्हाला एक्सप्लेन करू का पाठवू का तुम्ही कराल स्वतः? पाठवून देतो मी तुम्हाला, ठीक आहे. 1 मिनटं. हे बघा हा कोड आहे त्याचा. हां बाय द वे फक्त एक गोष्ट सांगण्यासारखी इथे, तीन आणि 1 बाय द हे सगळं आपण केलंय मॉडेल सिक्वेन्शियल वगैरे. 3 आणि हा 3 काय इथे आपलं काय करायचं होतं, सिक्वेन्स प्रेडिक्ट करायची होती. 1 2 3 नंतर काय येतं, ठीक आहे. 2 3 नंतर 4 येतोय का बरोबर, 5 6 नंतर 7 येतोय का, 6 7 नंतर 8 येतोय का, आणि हे त्याचे लेबल्स आहेत, ठीक आहे, वायमध्ये. ओके, हे प्रेडिक्ट करायचं होतं आपल्याला. सी मॉडेल डॉट सिक्वेन्शियल, त्यानंतर काय सिम्पल RNN मध्ये 8 काय, ओके. आता हे 3 आणि 1 काय, 3 म्हणजे टोटल 3 फीचर्स आहेत, 2 3 4 सॉरी
टोटल 3 डेटा पॉईंट्स आहेत. किती? 2 3 4 1 2 3 असंच होतं ना. ठीक आहे. आणि एक एक काय एकेकानंतर म्हणजे एक झाल्यानंतर जो दुसरा येतोय त्याचा फीचर चेंज होतोय. 2 नंतर 3 येतोय, 3 नंतर 4 ते आहे. समजलं? ॲक्टिवेशन फंक्शन टॅन एच. टॅन एच काय करतो, जे निगेटिव्ह पण आहे ना डेटा पॉईंट्स त्याला निगेटिव्हच ठेवतो. ठीक आहे. हे पॉलरायझेशनमध्ये अजून नीट समजेल. काय करतो, निगेटिव्ह जे पॉईंट्स आहेत ते निगेटिव्ह करतो. त्याला 0 करतो का रेलूसारखं? नाही. ठीक आहे. डेन्स लेअर आउटपुट लेअर सिग्मॉइड का वापरतो 0 आणि 1 मध्ये. ओके. नंतर कंपाईल केलं मॉडेल. कंपाईलमध्ये ॲडम काय करतो, वेट ऑप्टिमाइज करतो. ठीक आहे. मेट्रिक्स इट गिव्स ॲक्युरेसी मेट्रिक्स किती बरोबर आले. नंतर एपॉक साईज बघा इथे किती आहे 100. ट्रेन द मॉडेल. ठीक आहे. आणि नंतर प्रेडिक्ट करायचं. हे नाही वापरलं तरी चालेल. ठीक आहे. तुम्ही यू कॅन प्रेडिक्ट इट की काय येईल. ठीक आहे. करून करून बघाल घरी ट्राय. उद्या सॅटर्डे आहे बट मी लेक्चर ठेवतो आहे जेणेकरून थोडं फ्रेश आहे ते LSTM पण लगेच समजेल. नाहीतर मग विसरून जाल. नाही ना. ठीक आहे. चालतंय. आज एवढं केलं तरी चालेल आणि याच्याबद्दल थोडं केलं तरी चालेल. बाकी काही नाही केलं तरी चालेल. आणि ठीक आहे. चलो बघू. समजलं? काय डाउट क्वेरी RNN आपको समझा या नहीं समझा? वाघ मॅडम तुम्ही नक्की ना. मी आज डोंट वरी मी तुम्हाला सायंकाळीच कळवेल ग्रुपवरती की कधी असेल म्हणजे तुम्हाला पण यायला बरं पडेल. मला आता मगाशी यांनी एक व्हिडिओचं एक्झाम